हॅलो अँड वेलकम बॅक टू रेमना. आजच्या एपिसोडसाठी मी विंदा करंदीकरांची खूप प्रसिद्ध कविता निवडलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच. 4 ओळींची छोटीशी कविता आहे की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढूनी त्यावर भविष्य वाचा. खूप सुंदर सरळ कविता आहे, पण त्याचं जेव्हा मी खोलवर विचार करते तेव्हा असं जाणवतं की सायको ॲनालिटिकल थेरपीमध्ये आम्ही खूप चाइल्डहूड एक्सपिरियन्सेसवरती भर देतो. पण मग त्याचा एक मे बी फ्लिप साईड अशी असेल का की अननोईंगली कधीकधी आपण खूप त्या पास्टमध्येच अडकून राहतो. मग असं होत असेल का की माझ्याबरोबर काहीतरी एखादी गोष्ट घडली आहे आधी, पण मग त्यामुळे मग मी आता अशीच आहे आणि मी नाहीच बदलू शकत कारण ते झालं आहे माझ्याबरोबर. तर मग असं होत होत कदाचित आपण त्या पास्टचे प्रिझनर होऊन ते प्रेझेंटमध्ये एक्सक्यूज म्हणून वापरत असू का? तर ह्याच्यावरती विंदांची मग फिलॉसॉफी अशी आहे की त्याचं प्रिझनर न होता तो जर जो काही एक्सपिरियन्स असेल आपण जर स्ट्रेंथ म्हणून वापरला तर कदाचित त्याच्यातून आपण काहीतरी शिकू शकू, तो एक्सपिरियन्स रिझॉल्व्ह करू शकू आणि त्यातून खूप सुंदर प्रेझेंट आणि फ्युचर जगू शकू. अशी ही फिलॉसॉफी आहे. खूप ब्रॉड आहे, वाईडस्प्रेड आहे. अनेक बाकी लेखकांनी पण त्याच्यावरती लिहिलं आहे. माया अँजेलोनी लिहिलं आहे. कार्ल युंगचं त्याच्यावरती लिटरेचर आहे की टर्निंग ॲडव्हर्सिटी इन टू स्ट्रेंथ, सो दॅट आपण पास्टचे प्रिझनर नाही राहत, पास्टमध्ये स्टक नाही राहत, पण ते रिझॉल्व्ह करून खूप सुंदर फ्युचर त्याच्यातून आपण क्रिएट करतो. ह्या फिलॉसॉफीच्या अवतीभोवतीच्या दुसऱ्या काही कविता जर तुम्हाला सुचल्या तर नक्कीच त्या कॉमेंट्समध्ये लिहा आणि पुढच्या भागात भेटूयात. थँक्यू.